नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पोलीस भरती परीक्षेसाठी आपण इथे लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत 92व्या आवृत्तीमधून. पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल. ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती पण आपली पुस्तकं अवेलेबल आहेत. तर शब्दसंग्रह आपल्याला विचारला जातो, त्याच्यामध्ये आपण काही म्हणी बघत आहोत. तर इथं जर आपण बघितलं काही महत्त्वाच्या म्हणी आणि त्याचे अर्थ. पहिली म्हण आहे, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, चूक स्वतः करायची पण ती चूक मान्य न करता दुसऱ्याच्या माथी मारायची. ठीक आहे. तर म्हणींचे शब्दशः अर्थ घ्यायचे नसतात, हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं. सेकंड आहे, अचाट खाणे मसनात जाणे. बघा याचा अर्थ काय, खाण्यापिण्याचा वागण्याचा अतिरेक अंगाशी येणं. म्हणजे आपण जर अति तिथं माती असते, बरोबर. अति किंवा असं पण कधी कधी क्वेश्चन असतात, एक म्हण दिली जाते आणि त्या अर्थाची सिमिलर म्हण तुम्हाला शोधा असं म्हटलं जातं. ठीक आहे. ओके. थर्ड क्वेश्चन बघा, अडला हरी गाढवाचे पाय धरी. तर इथे काय होतं, अडचणीच्या प्रसंगी मूर्ख माणसाची स्तुती विनवणी करावी लागते. ओके. फोर्थ बघा, अडली गाय फटके पाय. एखादी व्यक्ती अडचणीत सापडली तर तिला हैराण केले जाते, आणखी त्रास भोगावा लागतो. ओके. अडली गाय फटके खाय. ठीक आहे. अति तेथे माती. आता इथे बघा, अचाट खाणे मसनात जाणे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नाशकारक, घातक आणि वाईटच असतो. म्हणजे हे होऊ शकतं का, सिमिलर होऊ शकतं, लक्षात घ्या. सिमिलर होऊ शकतं. जर समान अर्थाच्या म्हणी शोधा म्हणलं तर अशा प्रकारचं उत्तर तुमचं येऊ शकतं. ओके. नेक्स्ट बघा, अळीमिळी गुपचिरी. आपली गुप्त गोष्ट लोकांसमोर प्रकट होऊ नये म्हणून जे संबंधित असतात ना त्यांनी गप्प बसणं. ठीक आहे. 12 नंबरची म्हण बघा, अंगापेक्षा भोंगा मोठा. प्रत्यक्ष वास्तविक परिस्थितीपेक्षा त्या परिस्थितीचे जे अवडंबर असतात ना ते फार माजणे. म्हणजे प्रत्यक्ष सिच्युएशन आहे ती इतकी मोठी नसते. ठीक आहे. पण आपण काय करतो, ती मोठी आहे असं दाखवतो. मिशा बितभर दाढी हातभर. म्हणजे किंवा बघा, एक हात लाकूड 6 हात धलपी. म्हणजे जे नाहीच आहे ते तुम्ही जास्त आहे असं दाखवलं. ओके. क्लिअर. त्याच्यानंतर बघा 13 नंबर, अंथरूण पाहून पाय पसरणे. याचा अर्थ काय, आपली ऐपत आणि कुवत पाहून वागावे, जे आपल्या परिस्थितीत शक्य असेल तेवढेच करावे. या सोप्या म्हणी आहेत. सोप्या म्हणजे काय माहिती का, याचे जे मिनिंग आहेत ना, याचे मिनिंग सगळ्यांना माहित आहेत. म्हणजे हा जर क्वेश्चन तुम्हाला पडला तर याचे मार्क्स सगळ्यांनाच मिळणार आहेत का, ऑब्विसली सगळ्यांनाच मिळणार, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे इथं तुमचं कॉम्पिटिशन आहे का, नाही, बरोबर. चला पुढे जाऊया. नेक्स्ट बघा, अडली गाय फटके काय, हे आपण बघितलेलं आहे. अति तिथं माती पण बघितलेलं आहे. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. स्वतः इतरांपेक्षा अधिक शहाणा, कर्तबगार आणि हुशार समजणाऱ्या माणसाकडून प्रत्यक्षात कोणतीच शहाणपणाची योग्य अशी कृती घडत नसते, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. तर अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, ही म्हण पण सोपी आहे, दिसताना फार सोपी दिसते, लक्षात घ्या. पण अर्थ आपल्याला जर वेगळ्या प्रकारे मांडून दिले तर तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो. 7 नंबरचा क्वेश्चन बघा, आपापाचा माल गपापा. लोकांचे शिव्याशाप घेऊन वाईट मार्गाने जबरदस्तीनं मिळालेलं जे धन जसं येतं तसं झपाट्यानं नाहीसं होत असतं, बरोबर. याला काय म्हणतोय आपण, आपापाचा माल गपापा. 8 नंबर बघा, असतील शिते तर जमतील भूते. एखाद्या व्यक्तीकडं जर धन सत्ता असेल तर लोक स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी काय करतात, त्या व्यक्तीशी जवळीक साधतात, असा याचा अर्थ आहे. नेक्स्ट बघा 9 नंबर, असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ. बघा, नालायक, दुष्ट, दुर्जन अशा अधिकारी पदावर असलेल्या व्यक्तीशी संगत आणि जर मैत्री केली तर काय होतं, आपल्याला संकट येतात. म्हणजे अशा लोकांशी मैत्री करू नये असं म्हटलेलं आहे. प्राणाशी गाठ. प्राणाशी गाठ म्हणजे काय, संकटे येणे. ओके. असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा. म्हणजे इथं भविष्यकालीन तरतुदी आहेत ना, त्याचा विचार न करता काय करणं, एक्स्ट्रा खर्च वगैरे करणं. बरं, हे तर आपण बघितलेलं आहे 12 नंबर. 13 नंबर बघा, अंथरूण पाहून पाय पसरणे. सोपं आहे, आपली ऐपत आपली कुवत बघून वागायचं, जे आपल्या परिस्थितीत शक्य असेल तेवढंच करायचं. 14 नंबर बघा, आईजीच्या जीवावर बायजी उदार. दुसऱ्याचा पैसा उधळून खर्च करून आपले दानशूरत्व प्रकट करणं, मोठेपणाचा आव आणणं. तर याचा अर्थ काय, आईजीच्या जीवावर बायजी उदार.
हलवा हलवायाच्या घरावरती तुळशीपात्र, म्हणजे इथं तुम्हाला हलवायाच्या घरावरती तुळशीपात्र ही म्हण देतील आणि समानार्थी म्हण विचारतील. समानार्थी म्हण कोणती? आईजीच्या जीवावर बाईची उदार. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी. ठीक आहे. गरजवंताला बघा, गरजवंताला मदत न करता दुसऱ्याच व्यक्तीला सहाय्य करणे किंवा एखाद्याची जी गरज आहे त्याबाबत त्याला मदत न करता दुसरेच काहीतरी मदत करणे. ओके, याला म्हणतात आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. इथं पण तुम्हाला ही म्हण दिली जाईल आणि डोळ्यात केर आणि कानात फुंकर समानार्थी म्हण पण दिली जाईल. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे पण क्वेश्चनची प्रिपरेशन आपण केली पाहिजे. 16 नंबरचा क्वेश्चन बघा, आजा मेला नातू झाला, म्हणजे एकीकडं नुकसान पण होतंय आणि एकीकडं फायदा पण होतोय, बरोबर. नेक्स्ट बघा, आगीतून उठून फुपाट्यात पडणे, एक संकट टाळायला जावे तर त्यापेक्षा मोठ्या संकटामध्ये सापडणे. ठीक आहे. आडात नाही तर पोहऱ्यात करून, जे मुळातच नाही त्याची अपेक्षा नको, जे मुळातच नाही त्याची अपेक्षा नको. ओके. नेक्स्ट बघा, 19 नंबरचा क्वेश्चन, आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी. आधी आपण वाईट मार्गांचा अवलंब करतो, बुद्धी अशी भ्रष्ट झाली की आपले वर्तन नीतिमत्ताही खालवते, परिणामी वित्तहानी होते आणि दुर्दशा येते. लक्षात घ्या. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, म्हणजे एखाद्या कामाचा कंटाळा असलेल्या माणसाला कंटाळा येण्याला पोषक अशी परिस्थिती निर्माण होते. ठीक आहे, ओके. बघा, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, एखाद्या कामाचा कंटाळा असलेल्या माणसाला कंटाळा येण्याला पोषक अशी परिस्थिती निर्माण होईल. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, आधी पोटोबा मग विठोबा. सामान्य माणसे प्रथम अन्न वस्त्र निवारा यांसारख्या गरजांकडे लक्ष देतात, त्याच्यानंतर देव दानव धर्म यांकडे वळतात. ठीक आहे. सामान्य माणसं काय करतात? प्रथम अन्न वस्त्र निवारा यांच्यासारख्या गरजांकडे लक्ष देतात आणि त्याच्यानंतर देव दान धर्म करतात. त्याच्यानंतर पुढची म्हण बघा, आपला हात जगन्नाथ. आपला विकास हा आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असतो. दुसरा अर्थ, स्वतःच्या हाताने आपणच आपला फायदा करून घ्यायचे. दोन्ही सिमिलर तुम्हाला अर्थ इथं दिले जाऊ शकतात. ठीक आहे. 23 नंबर बघा, आपलेच दात आपलेच ओठ. आपल्याच माणसाने केलेली चूक कधी कधी आपल्याला अडचणीत आणते आणि अशा चुका आपण लोकांना सांगू शकत नाही. लक्षात घ्या, आपल्याच माणसाने केलेली जी चूक असते ना ती कधी कधी आपल्याला अडचणीत आणते आणि अशा ज्या चुका असतात ना तर ते आपण सांगू शकत नाही. का नाही सांगू शकत? कारण ती आपलीच चूक आहे, बरोबर. आपली पाठ आपल्याला दिसत नसते, म्हणजे काय? आपल्या स्वतःचे जे दोष असतात ना ते आपल्या लक्षात येत नसतात. 31 नंबरचा क्वेश्चन बघा, आंधळे दळते कुत्रे पीठ खाते. एकाने आंधळेपणाने अतोनात कष्ट करावे त्याचा फायदा दुसऱ्याने घ्यावा, याचा अर्थ असा होतो. ओके, शब्द फिरवून पण तुम्हाला ऑप्शन दिले जाऊ शकतात, त्याच्यामुळे अर्थ समजून घेण्यावरती भर द्या. 32 नंबरचा क्वेश्चन बघा, आंधळ्या बहिऱ्याची गाठ. एकमेकांना सहाय्य करण्यास असमर्थ असलेल्या अशा दोन व्यक्ती एकत्र येणं. ठीक आहे. बघा, एकमेकांना सहाय्य करण्यास असमर्थ. आंधळा आहे तो बहिऱ्याची मदत करू शकत नाही, बहिरा आहे तो आंधळ्याची मदत करू शकत नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, इकडे आड तिकडे वीर. सगळीकडून अडचणीची परिस्थिती निर्माण होणे. ठीक आहे. इकडे आड तिकडे वीर म्हणजे सगळीकडून अडचणीची परिस्थिती निर्माण होणे. 34 नंबरचा क्वेश्चन, उचलली जीभ लावली टाळ्याला. म्हणजे काय होतं माहिती का? अ, उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे बोलता येते आहे म्हणून काही विचार न करता एखादे विधान करणे. ठीक आहे. उठता लाथ बसता बुक्की, एखाद्याला सतत धाकात ठेवणे. ओके, उठता लाथ बसता बुक्की म्हणजे एखाद्याला सतत धाकात ठेवणे.
36 नंबरची म्हण आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. धन, ज्ञान इत्यादी गोष्टी कमी असलेल्या व्यक्तींना प्रदर्शन करण्याची फार गरज असते, फार हौस असते, लक्षात घ्या. तर इथं रिकाम्या भांड्यांचा आवाज मोठा असा या म्हणीचा अर्थ आहे. तर हे उथळ पाण्याला खळखळाट फार आणि रिकाम्या भांड्यांचा आवाज मोठा, या दोन म्हणी आहेत ना, ह्या समानार्थाच्या बनू शकतात. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, उंदराला मांजर साक्षी. फायद्यासाठी एकमेकांची बाजू घेणं. ठीक आहे, उंदराला मांजर साक्षी म्हणजे फायद्यासाठी एकमेकांची बाजू घेणं. नेक्स्ट बघा, आपल्याच पोळीवर तूप ओढणे, फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधणे. याचा अर्थ काय होतो? आपल्याच पोळीवर तूप ओढणे म्हणजे फक्त स्वतःचा तेवढा फायदा बघणे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्ट्या. स्वतःचे सगळे चांगले गुण, दुसऱ्याचे मात्र सगळे वाईट, या दृष्टीनं होत असं, म्हणजे आपण बघतो की असंच लोक वागतात. ठीक आहे, ओके. आयत्या बिळात नागोबा, दुसऱ्याने केलेल्या चांगल्या गोष्टीचा फायदा घेणं, याला म्हणतो आपण आयत्या बिळात नागोबा. आवळा देऊन कोहळा काढणे, आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या छोटीशी वस्तू देऊन त्याच्या बदल्यात त्या वस्तूकडून मोठं घबाड लाटणं. ठीक आहे, तर शब्द लाटणे, लादणे अशा प्रकारचे दिसू शकतात, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित त्याची तयारी करून ठेवा. आलिया भोगासी असावे सादर, संकट परिस्थितीत तक्रार करत बसण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करणं. ठीक आहे, आलिया भोगासी असावे सादर. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. बघा, अपेक्षित गोष्टींबरोबर अनपेक्षितपणे इतर आणखी लाभ होणे, याला काय म्हणतो आपण? आंधळा मागतो एक डोळा म्हणजे अनपेक्षित असं काहीतरी आपल्याला मिळणं. चला नेक्स्ट बघा, एक ना धड भाराभर चिंध्या. याचा अर्थ काय? एकाच वेळी अनेक कामे करायला घेणे, कोणतंही काम पूर्ण न करणं. एका हाताने टाळी वाजत नाही, एखाद्या भांडणामध्ये भांडण करणाऱ्या दोन्ही व्यक्तींचा दोष असतो. ठीक आहे, म्हणजे एकच पर्सन त्याला जबाबदार असू शकत नाही असा त्याचा अर्थ. ऐकावे जनाचे करावे म्हणायचे. बघा, सगळ्यांची मते ऐकून घ्यावी, पण आपल्याला जे योग्य वाटेल तेच आचरणात आणावे. 42 नंबर, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. मोठ्या व्यक्तींच्या यातना दुःख सुद्धा कशी असतात? मोठीच असतात. ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. ठीक आहे, ओके. औट घटकेचा राजा, क्षणभंगुर आणि अल्पकाळ सत्ता. औट घटका. ठीक आहे, हे थोडे नवीन शब्दसंग्रह आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित नेक्स्ट बघा, कडू कारले तुपात तळे, साखरेत घोळे तरी ते कडू ते कडूच. बघा, माणसाचा मूळ स्वभाव कशानेही बदलत नाही. कुत्र्याचे शेपूट वाकडे ही म्हण पण त्याच अर्थाची आहे. ठीक आहे, ओके. तर हे शब्द शक्यतो तर नाही विचारत, कारण हे सगळ्यांनाच येतात, त्याच्यामुळं याचे मार्क्स सगळ्यांनाच मिळतात. नवीन काहीतरी आपल्याला विचारलं जातं. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, करावे तसे भरावे. बघा, जसं आपण वागतो तसंच आपल्याला फळ मिळतं. ठीक आहे, ओके. करीन ती पूर्व, आपले म्हणणेच लावून धरणे. 47 नंबरचं बघा, करून करून भागला आणि देवपूजेला लागला. आयुष्यभर पाप कर्म लोकांना लुबाडण्याची कामे करून आयुष्याच्या शेवटी देवदेव करण्याकडे वळणे. ठीक आहे, ओके.
नेक्स्ट बघा, कसायाला गाय धार्जिनी म्हणजे भांडकुदळ, अनीतिमान, गुंडवृत्ती असलेल्या व्यक्तीसमोर सामान्यांना काय करावं लागते, माघार घ्यावी लागते. 49 नंबर, काखेत कसा गावाला वळसा. बघा, आपल्याला हवी असलेली गोष्ट आपल्या जवळच असून सुद्धा ते न कळल्याने काय होते, तिच्या प्राप्तीसाठी आपल्याला खूप धावाधाव करावी लागते. सोपं आहे, याच्यामध्ये काय अवघड नाही. कानामागून आली नी तिखट झाली, मागून येऊन वरचढ होणे, श्रेष्ठ माणसापेक्षा कनिष्ठाने वरचढ होणे, तर याला म्हणतात कानामागून आली नी तिखट झाली. 51 नंबर, कामापुरता मामा ताकापुरती आजी. आपले काम होईपर्यंत गोडगोड बोलणे आणि काम संपल्यावर ओळख पण न दाखवणे, याला काय म्हटलं जातं, कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी. 52 नंबर बघा, कावळा बसायला आणि फांदी तुटायला. कोणताही संबंध नसताना केवळ योगायोगाने दोन गोष्टी एकत्र घडून फायदा होणे, बोला फुलाला गाठ पडणे, या म्हणीचाही हाच अर्थ आहे. ओके. 57 नंबर बघा, कुंपणाने शेत खाणे म्हणजे रक्षणकर्त्यानेच काय करणे, घात करणे. 58 नंबरचा बघा, 58 नंबरची म्हण बघा, कोरड्याबरोबर ओलेही जळते. बघा, ज्याची काहीच चूक नाही तो जर गुन्हेगाराबरोबर राहिला तर त्यालाही काय केलं जातं, गुन्हेगारच समजलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, खाई त्याला खवखवे, वाईट काम करणाऱ्याला मनात धास्ती वाटत असते. 60 नंबर, खाऊन माजावे टाकून माजू नये, पैशाचा गैरवापर करू नये, उत्मात करू नये. ठीक आहे. खान तशी माती, आई वडिलांसारखी त्यांची मुलं, सोपे आहे. खायला काळ भुईला भात, निरुपयोगी व्यक्ती, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, म्हणजे लोकांसमोर आपण आपलं रूप जे आहे ते वेगळं दाखवतो आणि आपलं जे ओरिजिनल रूप आहे ते वेगळं असतं. ठीक आहे. ओके. 64 नंबरची म्हण बघा, गरज सरो वैद्य मरो. चला बघा, नेक्स्ट बघा, बघा, गरज सरो वैद्य मरो, एखाद्याची जोपर्यंत आपल्याला गरज आहे तोपर्यंत त्याच्याशी मैत्री ठेवणे. ठीक आहे. गरजेल तो पडेल काय, केवळ मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या बडबड्या माणसाकडून काहीच होत नसते, त्याच्याजवळ कृती करण्याची क्षमता नसते. ठीक आहे. ओके. तर कृती करण्याची क्षमता इथं आपल्याला इम्पॉर्टंट दाखवलेली आहे. गरजवंताला अक्कल नसते, आपल्याला गरज असेल तर निमूटपणे आपल्याला काय करावं लागतं, समोरच्याचं ऐकून घ्यावं लागतं. ठीक आहे. ओके. बघा, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघतोय, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, शूद्र माणसाच्या बोलण्या वागण्याने मोठ्या कामावर वाईट परिणाम घडत नाही, लक्षात घ्या. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, नाश होण्याची वेळ आली होती पण थोडक्यात वाचली. ठीक आहे. ओके. बघा, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, ह्याच्यावरती क्वेश्चन ऑलरेडी आला होता. आपला माणूस आपल्याच नाशाला कारणीभूत होतो. ओके. आपला माणूस आपल्याच नाशाला कारणीभूत होतो. 56 नंबरचा म्हण बघा, कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच. अविचारी मूर्ख माणसाला तुम्ही कितीही समजावून सांगा, आपल्यातील हे वाईट दोष दूर करू शकत नाही. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. मूर्ख माणसाला केलेल्या उपदेशाचा फायदा होत नसतो, लक्षात घ्या. गाव करी ते राव न करी, श्रीमंत माणसे पैशाच्या बळावरती
सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात. ठीक आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. एखादी गोष्ट सिद्धीला गेली तर ठीकच, पण ती सिद्धीला गेली नाही तर तिचा दुसरा उपयोग करून घेता येतो. ठीक आहे. नुकसान होत नाही. ओके, लक्षात घ्या. गुरुची विद्या गुरुला फळे, ज्याचा डाव त्याच्यावरतीच उलटवणे. म्हणजे गुरुच्या ज्ञानाचाच उपयोग करून त्याला हरवणे. बघा नेक्स्ट बघा. जित्याची खोड मिळाल्याशिवाय जात नाही. मूळचा स्वभाव जो आहे तो कधी बदलत नाही. ठीक आहे. जे न देखे रवी ते देखे कवी. सूर्यप्रकाशात सुद्धा जे दिसत नसते ते लेखक साहित्यातून पाहत सांगतात. ओके, पाहतात सांगतात. जेवीन तर तुपाशी नाहीतर उपाशी. हट्टाने वागणे म्हणजे एखादी गोष्ट नाही मिळाली तर दुसरी कुठलीच गोष्ट नको असं. पैठणीच असं नेसेन तर पैठणी असं आग्रही वर्तन, नाही तर दुसरं काही नेसणार नाही. ठीक आहे. ओके. ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे. एखाद्याचे भले करण्याचा आपण प्रयत्न करतो, पण ती व्यक्ती काय करते, त्याची किंमत ठेवते का नाही, नाकारते आणि त्याचं स्वतःचं जे म्हणणं आहे तेच खरं करते. ओके, क्लिअर. झाकली मूठ सव्वा लाखाची. व्यंग नेहमी झाकून ठेवावं, आपले दोष उघड होऊ देऊ नये. लक्षात घ्या. टाकीचा घाव सोसल्याशिवाय देव पण येत नसतं. मेहनतीशिवाय यशाचं फळ नाही. तेल गेले तूप गेले दुपाटणे आले. ठीक आहे. मूर्खपणामुळे फायद्याच्या दोन्ही सर्व गोष्टी जाऊन काय होतं, शेवटी काहीही लाभ न होणे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार, कधी कधी अन्याय निमूटपणे सहन करावा लागतो, त्याबद्दल बोलताही येत नाही. ओके. 94 नंबर बघा. थेंबे थेंबे तळे साचे. थोडे थोडे साचवत गेल्यास काही कारणे खूप चांगले संचित साचते. ओके. दगड दगडापेक्षा वीट मऊ. मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कशी असतात, कमी नुकसानकारक असतात. ठीक आहे. ओके. दिव्याखाली अंधार. लोकांना मार्गदर्शन करणाऱ्या मोठ्या व कर्तबगार माणसात सुद्धा काय असतात, दोष असतात. त्याला काय म्हटलं जातं, दिव्याखाली अंधार. दृष्टी आड सृष्टी. आपल्या मागे काय चालले आहे ते दिसत नाही, म्हणून त्याचा त्रास होत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करता येतं. नेक्स्ट बघा. दुधाने तोंड भाजलं की ताक जे आहे ना, तर ते ताक पण आपण फुंकून प्यावे लागते. म्हणजे एखाद्या बाबतीत जर आपल्याला अद्दल घडली की माणूस प्रत्येक गोष्टीत काय करतो, आवश्यकता नसताना सुद्धा सावधगिरी बाळगतो. 99 नंबर बघा. दुभत्या गाई. ज्याच्यापासून फायदा आहे त्याचा त्रास सहन करायचा, हे आपण बघितले. दुरून डोंगर साजरे. कोणतीही गोष्ट जी आहे ना, तर ही कोणतीही गोष्ट संपर्कात आल्यावर तिचे खरे स्वरूप कळू शकते. दुरून सगळेच चांगले असतात. ठीक आहे. दुष्काळात 13वा महिना. आधीच आलेल्या संकटामध्ये काय होणे, भर पडणे. चला नेक्स्ट बघा. दुष्काळात 13वा महिना. याचा अर्थ काय होतो बघा. दुष्काळात 13वा महिना, आधीच आलेल्या संकटामध्ये भर पडणे. ठीक आहे. ओके. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. याचा अर्थ काय माहिती का, की दुसऱ्याचा लहानसा दोष पण आपल्याला खटकतो, बरोबर, पण आपले स्वतःमधले दोष आपल्याला दुर्लक्ष करतो आपण. नाचता येणं अंगण वाकडे. आपला कमीपणा लपवण्यासाठी दुसऱ्याचे दोष सांगायचे. ओके. नाव सोनूबाई हाती कदलाचा वाळा. याच्यावरती पण आयोगाने क्वेश्चन विचारला होता. नुसतं नाव कुळच मोठं, कर्तृत्व मात्र शून्य. नाव मोठे लक्षण खोटे, म्हणजे बडेजाव मोठा पण वागणूक ढोंगीपणाची. नावडतीचे मीठ आळणी.
न आवडणाऱ्याचे सगळंच वाईट. ठीक आहे. आवडणाऱ्या व्यक्तीच्या किती पण चुका आपल्याला आपण ॲक्सेप्ट करतो, पण जे आवडत नाही त्याचं सगळंच आपल्याला वाईटच वाटतं. ओके. निंदकाचे घर असावे शेजारी. बघा, आपली निंदा करणाऱ्याचे घर आपल्या शेजारी असेल तर त्याच्या बोलण्यामुळे आपल्याला आपले दोष कळत जाते आणि आपल्या स्वतःमध्ये सुधारणा करता येतील किंवा आपणास निंदा ऐकण्याची सवय राहील. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट बघा, पडलेले शेण माती घेऊन उठते. बघा, तुमच्या कृतीचा थोडासा जरी परिणाम मित्रांवर होत असतो, जमिनीवर पडणाऱ्या शेणाला जशी माती चिटकते तसं त्या व्यक्तीच्या वागण्याचा थोडा प्रभाव हा पडत असतो. ठीक आहे. नवीन म्हणी आहेत बघा, काही खूप चांगल्या आहेत, लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, देव तारी त्याला कोण मारी. आपण म्हणतो ना की अरे एवढं मोठं संकट आलं तरी मी त्या संकटातून सही सलामत बाहेर आलो. म्हणजे देवाची कृपा असेल तर आपण आपलं कुणीही वाकडं करू शकत नाही. देश तसा वेश, परिस्थितीनुसार आपल्याला काय करावं लागतं, बदलावं लागतं. ओके. दैव देते आणि कर्म नेते. नशिबाच्या कृपेने उत्कर्ष होत जातो, पण आपल्या स्वतःच्या कृतीने आपण नुकसान करून घेतो. 106 नंबर बघा, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. बरोबर, दोषयुक्त काम करणाऱ्याच्या वर्गामध्ये एकसारख्या अडचणीच अडचणी येतात. ठीक आहे. दोषयुक्त. ठीक आहे. न करण्याचा वार शनिवार, म्हणजे कामं टाळण्यासाठी काही शनिवारी आपण बरीच कामं करत नाही असा याचा अर्थ तुम्ही इथं घेऊ शकता. तर काम टाळण्यासाठी काहीतरी जुजबी सबबी सांगणे. नेक्स्ट बघा, नव्याचे 9 दिवस. कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडे काळ असते, म्हणजे नंतर काय होतं, नंतर त्याचं महत्त्व कमी होतं. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. याचा अर्थ काय, केलेला उपदेश दिलेला सल्ला फुकट जाणे. पालत्या घड्यावर पाणी या म्हणीचा हा अर्थ सेम आहे. म्हणजे तुम्हाला दोन सिमिलर अर्थाच्या म्हणी जर विचारल्या तर हे तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, नाक दाबले की तोंडू करते. वर्मावर बोट ठेवणे दुसरा पर्यायच न ठेवणे. असं केलं तर दुसऱ्याला काय करता येतं, वटणीवर आणता येतं. पदरी पडले पवित्र झाले. याचा अर्थ काय बघा, इच्छा नसताना एखादी गोष्ट स्वीकारावी लागली तर त्याबद्दल तक्रार करत बसू नये. बरोबर, त्याबद्दल समाधान मानावं. लक्षात घ्या. पळसाला पाणी तीनच. सगळीकडे एकसारखीच परिस्थिती असते बघा. पळसाला पाणी तीनच ही म्हण विचारली जाते आणि लक्षात घ्या, इथं विद्यार्थी कन्फ्यूज पण होतात. लक्षात घ्या. पाचची बोटे, पळसाला पाणी तीनच म्हणजे कुठेही गेलं तर तुम्हाला तीनच पानं दिसणार आहे, तर सगळीकडे एकसारखी परिस्थिती असणे. प्रयत्नांती परमेश्वर. बघा, प्रयत्नाने अवघड गोष्टीही साध्य करून घेता येतात. लक्षात घ्या, जितकं तुम्ही प्रयत्न कराल तितकं तुम्हाला अवघड गोष्टी साध्य करून घेता येतात. ठीक आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगळता तेलही गळे, ही याच अर्थाची म्हण आहे. लक्षात आलं. पाचही बोटे सारखी नसतात. सर्वांचा स्वभाव सारखा असतो का, नसतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असू शकतात. फॉर एक्झाम्पल, आपण बहीण भाऊ असतो, बरोबर. तर आपले सगळ्यांच्या आवडीनिवडी सेम असतात का, नाही, वेगवेगळ्या असतात. ओके. पायाची वाहन पायीच ठेवावी. पायाची वाहन पायीच ठेवावी. ठीक आहे. ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे त्याला वागवावे. याचा अर्थ असा होतो. पालत्या घड्यावर पाणी. केलेला उपदेश निष्फळ ठरणे. बघा, केलेला जो उपदेश आहे तो निष्फळ ठरणे. पी हळद हो गोरी. उतावळेपणाने परिणामाची वाट बघणे, याला आपण म्हणतो पी हळद हो गोरी. पुढच्याच ठेच मागचा शहाणा. दुसऱ्याच्या अनुभवावरून काय करायचंय, बोध घेणे. पुढच्याच ठेच मागचा शहाणा. नेक्स्ट बघा, फुल ना फुलाची पाकळी. बघा, पूर्ण मोबदल्याऐवजी अल्पसा का होईना मोबदला देणे. फुल ना फुलाची पाकळी म्हणजे पूर्ण मोबदल्याऐवजी अल्पसा का होईना मोबदला देणं. त्याच्यानंतर आहे बडा घर पोकळवास. बघा, दिसण्यात बडे जाव पण प्रत्यक्ष त्याचा अभाव. म्हणजे नाव मोठं लक्षण खोटं. अशा प्रकारे सिमिलर अर्थाची म्हण तुम्हाला विचारली जाऊ शकते.
नेक्स्ट बघा, बाजारात तुरी भटभटणीला मारी. ठीक आहे. नेक्स्ट आहे बाजारात तुरी भटभटणीला मारी. बलवान मनुष्य इतरांवर अधिकार गाजवल्याशिवाय राहत नाही. बघा, बाजारात तुरी भटभटणीला मारी. उगाच काल्पनिक गोष्टीवरून भांडत राहणे. ठीक आहे. उगाच काल्पनिक गोष्टीवरून भांडत राहणे. तर हे म्हण आहे ना, ही म्हण थोडीशी आपण जर एक्झाममध्ये आली आणि आपण जर कुठं वाचलेलं नसेल तर 100% ही आपली चुकू शकते. कारण का काही ठिकाणी आपण गेस करू शकत नाही बघा, अजिबात गेस करू शकत नाही. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आहे बघा, बाप तसा बेटा. हे आपल्याला माहिती विचारलेली आहे बऱ्याच वेळा. बापचा बेटा सवयी, वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार निघणं, बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, निरपराधित्व सिद्ध कर नाहीतर शिक्षा भोगायला तयार हो. बरोबर आहे. याचा अर्थ असा होतो की आपण निरपराध आहोत हे सिद्ध करावं लागतं, नाहीतर शिक्षा भोगावी लागते. असं. बुडत्याला काठीचा आधार. कठीण प्रसंगाच्या वेळी कोणी थोडीशी जरी मदत केली तरी ती काय होते, उपयुक्त ठरते आणि अशी मदत आपण कधीच विसरत नाही. 139 बघा, बित्या पाठी ब्रह्मरक्षण. भित्र्या माणसाला प्रत्येक कृती करताना काय होतं, सारखी भीती वाटत असते. ओके. भीक नको पण कुत्र आवड. एखाद्याच्या मनात नसेल तर त्याने मदत करू नये, पण एखाद्या कार्यामध्ये मोडता पाय तरी घालू नये. 141 नंबर बघा, भुकेला कोंडा निजायला धोंडा. बघा, अडचणीच्या प्रसंगी वेळ निभावून नेण्याची तयारी पाहिजे. ठीक आहे. इथं आपल्याला काय पाहिजे, अडचणीच्या प्रसंगी वेळ निभावून नेण्याची तयारी इथं पाहिजे. नेक्स्ट बघा, मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. कोणाच्याही चांगुलपणाचा किती फायदा घ्यायचा याला मर्यादा ठेवावी. म्हणजे ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये, ही म्हण पण याच अर्थाची आहे. क्लिअर. मनाची नाही पण जनाची तरी. एखादे वाईट कृत्य करताना मनाला लाज वाटली नाही तरी लोक काय म्हणतील याचा तरी विचार करावा. 144 नंबर बघा, मनी वसे ते स्वप्नी दिसे. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी घडाव्यात असे मनात वाटत असते त्यांची स्वप्ने काय होतात, पडत असतात. ठीक आहे. ओके, लक्षात घ्या. तर सगळे विद्यार्थी असं बोलतात की मॅडम मराठी खूप सोपं आहे किंवा मराठीचे मार्क इझिली मिळतात, तर असं नाही आहे. त्याच्यासाठी थोडे एफर्ट्स पण आपल्याला घ्यावेच लागतात. ठीक आहे. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. बैल गेला आणि झोपा केल्या. बघा, एखाद्या संकटाचे निवारण संकटपूर्व काळातच जर नाही केलं तर नंतरच्या केलेल्या उपायांनी काय होतं, संकटनाश होत नाही. ठीक आहे. ओके. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. बघा, बोलण्याने कृती करणारा माणूस काय होतो, वंदनीय ठरतो. बरोबर. बोलण्याने कृती करणारा जो माणूस असतो ना तो काय ठरत असतो, वंदनीय ठरत असतो. बघा, त्याच्यानंतर आहे बोलायचाच भात नाही बोलायचीच कडी. बोलण्याने सगळ्यांना खुश करायचे, पण जे बोललंय ना ती कृती मात्र नाही करायची. ठीक आहे. भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी. एखाद्या व्यक्तीला आश्रय दिला, थोडी मदत केली तर तो त्याचा गैरफायदा घेऊन काय करतो, मदत करणाऱ्यांकडून अधिक मदत जी आहे ना ती खेचून घेऊ पाहतो. नख दिले की हात ओढून घेणे. ओके. अर्थ काय होतो याचा, नख दिले की हात ओढून घेणे. क्लिअर. चला नेक्स्ट बघा, भरवशाच्या म्हशीला टोनगा. ज्या बाबतीत पूर्ण खात्री आहे तिथंच काय होणे, विश्वासघात होणे. ठीक आहे. भिंतीला कान असतात, गुप्त गोष्ट कुणीतरी उघड येऊन काय होते, उघड करतो. ठीक आहे. असा अर्थ होतो त्याचा. त्याच्यानंतर आहे 145 नंबरची म्हण. खूप मनी आहेत बघा, 500+ मनी आहेत. इथं आपण 2-3 सेशन घेऊया. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला सेशन कसं वाटलं. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत ना तर त्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळून जातील. ठीक आहे. ओके. मारुतीचे शेपट लांबत जाणारे काम. ठीक आहे. म्हणजे मारुतीची शेपटी कशी असते, लांबच लांब असते.
जेव्हा लंका पेटवायची वेळ आली होती तेव्हा आपण सिरियलमध्ये वगैरे बघितलं असेल. मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधावी? एखाद्याकडून काम करून घ्यायचे असेल आणि ती व्यक्ती तयार होणे अवघड असेल तर ही म्हण काय केली जाते? बोलली जाते. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, जसं मांजराच्या गळ्यात घंटा बांधून घ्यायला मांजर तयार नसतं, तसं हे काम कसं असतं? अवघड असतं, लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. लहान वयातच बालपणातच व्यक्तीचे गुणदोष व्यक्त होत असतात. यथा राजा तथा प्रजा. सामान्य माणसे कमी मोठ्यांचे अनुकरण करीत असतात. या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे, बनवाबनवी करणे. ओके, राईचा विरोध करणे म्हणजे काय? एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा विपर्यास करणे, पराचा कावळा करणे. नेक्स्ट बघा. ओके, तर इथं आपला पार्ट फर्स्ट कंप्लीट होतो. पार्ट सेकंड आपण दुसऱ्या सेशनमध्ये घेऊया. गुड डे, टेक केअर.